इथं कोणी पुजारी नाहीये, याची साफसफाई होत नाही, त्याच्यावर धूळ पडलेली असते. तिथं तुम्हाला दिसतंय खाली कचरा पडलेला. न तो ह्या गावचा रहिवासी आहे, न तो इथं रोज दिवाबत्ती करतो पण पूजा अर्चा. तर मंडळी, हे माझं गाव निटूर, हा चौक, आणि ह्या चौकातून हा इकडची जी देवी आहे ते देवीचं मंदिर आहे. निटूर आहे, प्रस्थ गाव आहे, इथं व्यापार आहे, इथं चौकात, आणि आठवडी बाजार बी आहे. आमच्या इथली पूजा करायचं, पूजा अर्चा करण्यासाठी आमची एक देवी येतं, श्री मातापुरी देवी. ती मातापुरी देवीसाठी आपण आज ते पाहायला जाऊ. मातापुरी देवीच्या आजची परिस्थिती, स्थिती काय, ते कोण आहे तिथे पुजारी, कोण त्याची अवस्था काय, हे सगळं पाहण्यासाठी आपण निघतो. मंडळी, आपण सध्या ह्याला मंदिराकडे निघालो आहे. चला, हा श्री मातापुरी देवी जायचं ते मंदिर. आता हे मंदिरची थोडक्यात माहिती अशी की हे निजाम काळाच्या पूर्वीपासूनचे हे मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे हे माझे आजोबा भागवत गोपीनाथ निटूरकर जे ॲडव्होकेट होते, त्यांना विरासत इनामदार म्हणून ते त्या मंदिरावर पद होतं आणि ते पुजारी म्हणून होते. ते श्री मातापुरी देवी मंदिर जे आहे ती इथलं ऐतिहासिक मंदिर आहे. पण हे जे मंदिर आहे, माझे आजोबा जे पुजारी होते ते 2016 माझे आजोबा वारले, आणि 16 हा मंदिर पूर्णपणे बंद आहे. ते कुलूप बंद आहे, त्याच्यामध्ये कोणती पूजा अर्चा होत नाही, मंदिर लोकांसाठी खुला नाही आहे. आणि हा गावातल्या लोकांचा ह्या गोष्टीचा विरोध आहे की मंदिर का बंद आहे. मंडळी, सगळ्यात मोठी अडचण काय आहे की माझे आजोबा जे विरासत इनामदार होते, त्या माझे आजोबा नंतर माझे वडील मैत सुधाकर निटूरकर हे त्याच्यानंतर विरासत इनामदार होणे गरजेचे होते. आणि त्याच्यानंतर त्यांचे मृत्यू पश्चात मी म्हणजे ॲडव्होकेट राजेंद्र निटूरकर हा विरासत इनामदारच्या पदावर येणं गरजेचं होतं. पण माझ्या आजोबा भागवत निटूरकर यांनी चालाखीनं 2005-2006 म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी चालाखीनं त्यांचं दोन्ही मुलाला न घेता डावळून त्यांनी डायरेक्ट त्यांचे नातू अजय गोपीनाथ निटूरकर, जे की सध्या लातूरला माझे शेजारी औसा हनुमान मंदिरमध्ये राहतो, त्याला त्यांनी त्याचा कब्जा बेकायदेशीरित्या दिला. आता त्या मंदिराचे संलग्न 10.5 एकर जमीन उजेड रस्त्यावर आहे. 20 वर्षापासून कुठलाही उपविभागीय अधिकारी जे निलंगेचे आहे त्यांनी आणि तहसीलच्या लोकांनी, तहसीलदार, इथलं तलाठी, इथलं मंडळ अधिकारी, या सगळ्या लोकांनी भ्रष्टाचार करून, ह्या सगळ्या लोकांनी हात मिळवणी करून आज 20 वर्षापासून त्याच्या कब्जेमध्ये ते शेत आणि हे मंदिर त्याच्या ताब्यात दिलेलं आहे. आता थोडक्यात सांगायचं म्हणलं की तो माझा चुलत भाऊ आहे अजय गोपीनाथ निटूरकर, आणि तो ह्या गावचा रहिवासी नाहीये, तो गावातच राहत नाहीये, सगळ्यात महत्वाचं. आणि त्यांनी त्या उपविभागीय अधिकारी निलंगा आणि निलंगा तहसीलचे हात मिळवणी करून त्यांनी खोटे कागदपत्र तयार केले. मी इथं निटूरमध्ये राहतो, मी रोज इथं पूजा अर्चा करतो, मी त्या रोज इथं पूजा अर्चा दिवाबत्ती ह्याचं करतो मंदिराची, असं म्हणून त्यांनी खोटं स्टेटमेंट दिलंय. खोटे जबाब तयार केले, खोटं मी सांगतो ना, त्यांनी कागद तयार केले. वस्तुतः पाहता इथले ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि इथले जे अधिकारी आहेत, पोलीस पाटील, सगळ्यांनी सहाय्य दिलेले आहेत. त्याचं इथं घर नाही आहे त्या माणसाचं, तो इथं रोज येत नाही आहे. त्याचा दावा आहे की तो लातूरून रोज 36 किलोमीटर लांब इथं येतो, पूजा करतो, दिवाबत्ती करतो आणि जातो. वस्तुतः इथं त्या मंदिरामध्ये कोणीही वाली नाही, आणि तो मंदिर 16 वर्षापासून पूर्णपणे बंद आहे. गावातल्या लोकांची हाल होत आहे. गावातल्या लोकांना तिथं पूजा अर्चा करायला मंदिर खुलं नसल्यामुळे गावातल्या लोकांचा विरोध आहे ह्या गोष्टीला. त्यांचं म्हणणं आहे की मंदिर सार्वजनिक असून सगळ्यांसाठी खुलं असायला पाहिजे. तर माझं विनंती अशी येत आहे की हे जे भ्रष्टाचार आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कलेक्टरचा हात साथ आहे, त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी निलंगा त्यांचा याच्यामध्ये मदत आहे. त्यांना निलंगाचे तहसीलदार आणि इथलं तलाठी, इथले जे आहेत ते गंदगे मॅडम आणि ते दुसरे कोणते कुमार म्हणून होते 2023ला, त्यांनी आणि ते शोभा जाधव उपविभागीय अधिकारी ह्या सगळ्यांनी खोटे पंचनामे, खोटे गोषवारा तयार करून
इथं खोटे कागदपत्र तयार केले आणि ही जमीन त्याच्या बेकायदेशीर त्याच्या कब्जात दिली अजय गोपीनाथ निटुरकरच्या. आता ही वस्तुस्थिती आणायसाठी आता पण न्यायालयीन लढ्यामध्ये मी माझ्या बाबतीत सगळे निकाल माझ्या बाजूला लागलेले आहेत. पण उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि निलंगा तहसीलचे हे अधिकारी जे आहे त्यांनी त्या 2010चे GR प्रमाणे अजूनपर्यंत त्यांनी त्या कब्जा आपल्या ताब्यात घेतलेला नाहीये. शासकीय कब्जा घेतलेला नाही. एक साल लावण्यासाठी ते शेताचा आणि जवळजवळ 10-10.5 एकरची जमीन आहे रस्त्यावर. दोन्ही साईडला तो रस्त्याच्या दोन्ही साईडला ते जमीन आहे. ते जमीन ह्या मंदिरासाठी दिलेली असतीये. त्याचा नियम आहे की मंदिराचं जो देखरेख करत, रोज पूजा अर्चा करत, दिवाबत्ती करत, त्याच्यासाठी ती जमीन खाली दिलेली असतीये. पण ह्या माणसांनी फ्रॉड करून, यांनी प्रशासनाचे हात मिळवणी करून, भ्रष्टाचार करून, यांनी खोटे कागदपत्र तयार करून आज 20 वर्षापासून त्यांनी त्याचं उत्पन्न खाऊ लागले आणि जवळजवळ 1.5 ते 2 कोटीचं उत्पन्न त्यांनी खाल्लेलं आहे आणि एकट्यासाठी खाल्लेलं आहे, जे की बेकायदेशीर आहे. कायदेशीर वारस 8 ते 10 आहेत, ते सुद्धा रेकॉर्डर आलेले आहेत. पण ह्या माणसानं अजूनपर्यंत मी सांगतो ना, त्या ह्या लोकांची हातमिळवणी करून कुठलंही याच्यामध्ये मी सांगतो ना, त्यांनी मला वैयक्तिक आणि इतर वारसदारांना त्यांनी रेकॉर्डर आणायचं रोखलंय. आमचा हिस्सा त्यांनी जे आहे ना, ते आमच्या हिस्सेचं जे आहे ते सुद्धा आम्हाला दिलं गेलं नाही. आता मंडळी, आपण आता मंदिराकडे जाऊया. मंदिराची अवस्था काय आहे ते मंदिराची अवस्था आपण पाहूया. हा मंदिर 2016 पासून बंद आहे आणि ह्या मंदिराची अवस्था अशी आहे की हे मंदिर बंद असल्यामुळे पुजारी म्हणून कोणी इथं नाहीये. इथं दिवाबत्ती होत नाही रोजचे रोज, इथं पूजा अर्चा होत नाही, कसल्याही प्रकारचा इथं कार्यक्रम रोजचे नियमितपणे होत नाही. हे पहा मंडळी, हे सगळं जे दिसतंय ना, कचरा बिचरा जे दिसतंय, वर्षानुवर्षाने ह्या गोष्टीची साक्ष देत आहे की इथं इथं कोणी व्यवस्था नाही, इथं पाहणार कोणी नाहीये, इथं कोणी पुजारी नाहीये, याची साफसफाई होत नाही आणि हे मंदिराचं फक्त एवढं 5 फुटाचं पॅसेज आहे. तर मंडळी, एवढंच 5 फुटाचा रस्ता आहे आणि याचे समोर हा पटांगण आणि हे देवीचं मंदिर. आता ह्या देवीचं जर मंदिर पाहिलं तर ह्या देवीच्या मंदिरामध्ये ही श्री मातापुरी देवी मंदिराचं त्याची देवीचं ती मूर्ती आहे. ही मूर्ती जी आहे ह्याच्या चाव्या राजू देवा जोशी ब्राह्मण एक सद्ग्रस्त आहे, त्याच्याकडे चाव्या असतात. इथं कोणीही पुजारी नाहीये, इथं कोणीही पूजा अर्चा करत नाही आणि तो अजय गोपीनाथ निटुरकर जो दावा करतो की मी रोज 36 किलोमीटर लांबून नाचरून येतो पूजा करून रोज जातो, तो सपशेल खोटा आहे. इथं कोणीही नाही. आता तुम्ही जरा जवळून पाहिलं म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ते मूर्तीची अवस्था बघा. तिथं मूर्तीवर कधी हार घातला जात नाही. तर मूर्तीवर कसल्या प्रकारची ती स्वच्छता नाही, त्याच्यावर धूळ पडलेली असते. तिथं कुठं त्याला हळदी कुंकू लावलेलं दिसत नाहीये. हे जे प्रकार तुम्हाला जे दिसतोय हा ह्या गोष्टीची साक्षी देतोय की ह्याला तो अजय गोपीनाथ निटुरकर तो पूजा करत नाही, त्याचं कोणी पुजारी नाही, ह्या मंदिराचं कोणी वाली नाही आणि इथं खरं पाहिलं तर इथं कायमस्वरूपी एक ब्राह्मण असायला पाहिजे जे रोज ह्याची नियमितपणे पूजा करेल, ह्याची सेवा करेल, असं असणं गरजेचं आहे. पण मंडळी, ह्याच्यात मला स्वतःला धरून बाकीचे 8 जे वारसदार आहेत ते सगळे लातूरला राहतात आणि हा अजय गोपीनाथ निटुरकर हा सुद्धा त्याच्यामधला एक वारस जरी असलं तर तो फ्रॉड करून त्याच्यामध्ये त्यांनी खोटे कागदपत्र तयार करून त्यांनी स्वतः मी पुजारी आहे असं तो भासून त्यांनी आज 20 वर्षापासून उत्पन्न खाऊ लागले, जे की बेकायदेशीर आहे. आणि ह्याला उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, तहसील, निलंगा तहसील, तलाठी, मंडळाधिकारी सगळ्यांचा त्याची मदत आहे. मंडळी, आता हे मंदिराची तुम्ही अवस्था बघा. ही मंदिराची तुम्ही अवस्था जर बघितली त्याला भेगा पडलेल्या आहेत, वरून पाणी सगळं गळत आहे, भेगा पडलेले आहेत. पहा, हा ऐतिहासिक मंदिर आहे, जागृत मंदिर आहे आणि असलं जागृत मंदिर, असं ऐतिहासिक मंदिर, असं नवसाला पाण पावणारी हे देवी आहे. ही तर बापा आहे अवस्था आहे. हे कसं क्रॅक्स खाली हे बघा किती कचरा आहे. हे जे तुम्हाला दिसतंय खाली कचरा पडलेला, हे त्याच्यामध्ये तो कधी त्याला झाडण्यात येत नाही, कोणी त्याला साफसफाई करत नाही, कारण कोणी नाहीच आहे इथं. या मंदिराची देखभाल करणाराच माणूस नाही आहे इथं. त्यांनी वस्तुतः 1 रुपये खर्च केले नाही, डुप्लिकेट पावत्या, डुप्लिकेट बिलं तयार केलेत. आता ती जरी खोटं खरं इथं विषय काढायचा, आपल्या शानिशी करायची गरज जरी नसली
तर आज मंदिराची अवस्था पाहावं तर मंदिराची अशी अवस्था आहे की मंदिर जे आहे हे जवळजवळ 100 बाय 100चं तो याचा फुटाचा तो त्याची हे आहे जो दोन्ही साईडला त्याचं मेजरमेंट आहे. मी पाहिलं मंडळी तर इथं आजूबाजूला इथं ह्या मंदिराचे अतिक्रमण आणि खरेदी खत झालेलं. राजू देवा जोशी म्हणजे राजू जोशी म्हणून आहेत यांचे वडील जोपर्यंत होते 2016 पर्यंत त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरचे सगळे लोकांनी त्या मंदिराच्या समोरच्या आपली जागा जी आहे तिथं राहत होते. त्यांनी व्यवस्थित त्याची देखभाल केली आणि 2016 मध्ये माझे आजोबा जेव्हा वारले तेव्हापासून तो मंदिर कुलूप बंद आहे. त्याची पूजा अर्चा कोणी तो रोज दैनंदिन करत नाही. त्याचं दिवाबत्ती केली जात नाही आणि ह्यांनाही माहिती आहे. आता महत्वाचं म्हणजे 20/9/2022 एक पंचनामा झाला होता स्पॉटवर. त्यावेळेस राजू जोशी होते बरोबर आपण होतो. तो अजय गोपीनाथ निटूरकर माझा चुलत भाऊ होता. त्याची माझी चुलत बहीण कांचन दीक्षित होती आणि माझी ती आत्या कुंदा कुलकर्णी ती होती. गावचे लोक होते. त्यावेळेस इथं उपविभागीय अधिकाऱ्याच्या आदेशानं जे नायब तहसीलदार आडसू त्यांच्या याच्या खाली सुपरविजन खाली इथे एक प्रत्यक्ष झालेला होता पंचनामा झाले होते आणि त्या पंचनाम्यावर आमचे राजू देवा जोशी पण होते. त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. विषय हा आहे की अजय गोपीनाथ निटूरकर हा इथला रहिवासी आहे का आणि तो इथं रोज येऊन दिवाबत्ती करतो का हा विषय. आणि जे की इथं बिलकुलच तसं घडत नाहीये. न तो ह्या गावचा रहिवासी आहे न तो इथं रोज दिवाबत्ती करतो पण पूजा अर्चा.